श्रोते हो, जागतिक महिला सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आकाशवाणी सांगली सादर करत आहे जात्याच्या चाकापासून रिक्षाच्या चाकापर्यंत कराडच्या महिला रिक्षाचालक ज्येष्ठ नागरिक मंगल आवळे यांची यशोगाथा. श्रोते हो, आजच्या या खास मुलाखतीत आपणा सर्वांचं अगदी दमदार पण तेवढंच प्रेमळ, धाडसी पण तरीही सुसंस्कृत आणि वेगवान तरी सुद्धा स्थितप्रज्ञ असं स्वागत आहे. आता हे असं स्वागत करायचं एक खास कारण आहे. ही सगळी प्रतीकं आहेत आजच्या आपल्या सखीची. आजची आपली सखी निर्भय आहे, कष्टाळू आहे, प्रयत्नवादी आहे, जिद्दी तर आहेच आहे, पण तरीसुद्धा तितकीच प्रेमळ, शालीन आणि सुसंस्कृत सुद्धा आहे. आणि गेल्या वर्षभर अनेक न्यूज चॅनेलवर त्यांचं नाव गाजतंय ते एका अनोख्या साहसाबद्दल. त्यांनी नेमकं काय केलंय हे आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. कराडच्या मंगलताई आवळे साठीत सुद्धा त्यांनी रिक्षा चालवायची हिंमत दाखवली. आजही जवळजवळ 1 वर्ष त्या अविरतपणे तेवढ्याच हिमतीनं रिक्षा चालवत आहेत आणि आपली उपजीविका सुद्धा त्यातून मिळवत आहेत. मी या मुलाखतीमध्ये ना मध्ये मध्ये त्यांना ताई म्हणणार आहे, आई म्हणणार आहे, आजी म्हणणार आहे, कारण या सगळ्या भूमिकांमध्ये त्या आजही तेवढ्याच उत्साही आहेत. आणि म्हणूनच मला एवढी सगळी रूपं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसली. त्यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र घनश्याम दादा सुद्धा आहेत आणि आपण या दोघांच्या बरोबर आज मनमोकळ्या गप्पा मारणार आहे, कारण त्यांच्याकडून भरभरून घेण्यासारखं आहे. तर मंगलताईंचं आजच्या आपल्या या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आणि घनश्याम दादा तुमचं सुद्धा स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. घरी कोण कोण असतं? गाव कुठलं? माझं गाव नांदगाव. बर. कराड तालुक्यात? कराड तालुक्यात नांदगाव. बर बर. घरी कोण कोण असतं? घरी माझा मुलगा, सुनबाई आणि माझ्या मुलाला 2 मुलं आहे. ती मुलगी 10वीला आहे, मुलगा 8वीला आहे. मला 3 मुली आहे. त्या 3 मुलीशनी 2-2 पोरं आहे ती सगळ्याशनी. माझी मुलं विलं सगळी चांगली आहे ती, म्हणजे असं नाराज होयासारखं काही सुद्धा नाही. बर बर. रिक्षा चालवायचा विचार अचानकच कसा काय मनात आला? माझा मुलगा रिक्षा चालवत होता. चालवत असताना त्याला नोकरी लागली, ST ड्रायव्हर झाला. ST ड्रायव्हर झाल्यावर रिक्षा घरी बसून राहायला लागली. आता रिक्षा 3.5 लाखाची रिक्षा घेतलेली, ते हप्ता भरावं लागतात आणि त्या रिक्षाचं काय करायचं मग? तर माझ्यासारखं मनात आपलं वयाचं आता ह्या रिक्षाचं पैसे आपल्या अंगावच आहेत. म्हणून माझ्या मनात आलं, मुलाला मी म्हणलं, मला बाळा रिक्षा शिकवतोस का म्हणलं, मी तुला थोडा फारसा हातभार लावीन. ही माझ्या मनात आपलं चारकं रुतायचं की ही रिक्षा बसून राहते म्हणून. मला म्हणला, चल आई तुझी इच्छा असेल तर तुला रिक्षा शिकवतो, तुझी हिंमत असेल तर. म्हणलं चल, म्हणलं हिंमत आता वाढवलीच पाहिजे, काय करायचं तर असल्या प्रसंगी हिंमत वाढवायची तर काय रडत बसायचं आहे का तवा? नाही, चल म्हणलं मला शिकवू रिक्षा. मग 12 मार्च गेल्या वर्षी, आता ह्या मार्च महिन्याला वरीस होईल, त्याचा वाढदिवस असतो. मग त्या वाढदिवसा दिवशी चल म्हणलं आहे तुला रिक्षा शिकवायला, आजच चल. बाहेर काढली रिक्षा, म्हणला तुला गिफ्टच देतो म्हणला रिक्षा. बरं म्हणलं चल. मग आम्ही 5 वाजायच्या दरम्यान आमच्या तिकडे एक कालवडे गाव आहे, कालवडेच्या वाटेला रुक्मादेवीची खिंड आहे. त्या खिंडीच्या मार्गाने आम्ही आपलं रिक्षा शिकायला गेलो. तो बसला अगोदर, मी बसली नंतर, परत मी बसली आता पुन्हा ह्याच्यावर टिरिंग हातात घ्यायला. बर. मग आता ही काय म्हणायचं, हँडेल कुठला आणि ब्रेक कुठला हे मला काही समजेना. मला एकदा 2दा दाखवलं. मग ही हातातला आहे ते हँडेल आहे, पायातला आहे ते ब्रेक आहे, असं आपलं मला समजावायचं. आता कधीच आपल्या वाहनाच्या शेजारनं आपण गेलो नाही, त्यातली काय माहिती मिळणार आहे तेव्हा. मग मी त्या हँडेलला म्हणायची ब्रेक, ब्रेकला म्हणायची हँडेल. तसं माझा पोरगा समज मला म्हणायचा, आई तसं म्हणू नको, ही पायात असतो ते ब्रेक असतो आणि हातात आहे ते हँडेल असतो. मग आता ते वळवायचं कसं काय कसं, मला चांगलं 3 दिवस मला त्यानं मी चांगलं डोक्यात घेतलं. मग 3 दिवसात मी त्याला मागच बसवला. मी 15 दिवस त्याला मागं बसवून ठेवला. तो दुटीवून आला, दुपारची येऊ, दुपारनं आला तर संध्याकाळी चालवाय घ्यायची. सकाळचा गेला तर दुपार याचा, दुपारचा गेला तर संध्याकाळी याचा, अशा ह्या त्याच्या दुट्या बदलून असायच्या. टाईम मिळेल तसं आम्ही त्याचं बी काम बुडलं नाही, बुडवलं नाही. मग असं रिक्षा चालवाय गेल्यावर गावातली माणसं ही सगळी बघायला लागली ती माझ्याकडं. म्हातारी रिक्षा चालली होती आणि म्हातारीला रिक्षा शिकवतोय असं आपली म्हणत होते ते कौतुकानं. मग आमच्या गावात पहिल्या झोट जातानाच सुक्रे म्हणून आहे, सुक्रे मास्तर, त्यांचा मुलगा पत्रकारच आहे. मग त्यांनी आमचा तिथंच फोटो काढून घेतला, पाठवलं पुढं.
रिक्षा चालवतेली बघून. पहिल्या झुटची ही गोष्ट. आणि परत तिकडं आम्ही 2-3 दिवसांना शिरंबे गाव आहे, शिरंब्याला गेलो. रिक्षा आता मला त्यावेळेला काय अशी मागं रिवज ही अशी काही एवढी जमत नव्हती. तरी पण रिवज घेतली, मागं देवळाभोवताने रिक्षा चालवून दाखवली आणि तिथं मी माझा सत्कार केला. पहिल्या झूट माझा तिथं सत्कार झाला शिरंब्यात. मस्त. हां. आणि मी रिक्षा चालवतेली असं त्या ह्याच्या पडद्यावर दाखवलं सकट. होय. हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तिथं. बरं. तिथं दाखवलं. मग तेव्हापासून मला बी बरं वाटायला लागलं, बाबा हे आपणाला आता बरंच म्हणते ती. काय ह्यात कोण काय वाईट म्हणणार, आणि वाईट म्हणत असेल ती माघाऱ्या म्हणेल, तोंडावर कोण म्हणणार नाही. म्हणजे सुरुवात केलीच रिक्षा चालवायला. मग मला 15 दिवसात मी चांगली शिकली रिक्षा. म्हणजे ह्याला मागणं मी बसूच द्यायची नाही. मग असं पुढनं वाहन आलं की मी म्हणायचं, अरे बाबा आलं की वाहन, पुढनं ती गाडी आली की पुढनं, असं म्हणायला लागल्यावर हे म्हणायचं, आई ती गाडीच्या वाटेनं जाते, गाडी जाणारी एक वाट असते, येणारी एक वाट असते, तू काय भिऊ नग. म्हणजे मला यानं चांगला सपोर्ट दिला. बरोबर. हां, मला चांगलं समजवून द्यायचं मला. म्हणजे असं डोक्यात येत माझ्या पण आलं. मग मी माझं भिण्याचं पाक ही सवालच मिटलं. भितच नव्हती मी, पुन्हा भिलीच नाही मी. पुन्हा एकटीच रिक्षा चालवायला कधी लागली 15 दिवसाच्या पूर्वी. मग 15 दिवसानं दुटीला गेला. बर. दुटीला गेल्यावर मला म्हणलं, आई माझा नाश्त्याचा डबा घेऊन ये. म्हणलं नाश्ता मला घेऊन ये स्टँडवर. बर. तर स्टँडवर नाश्ता घेऊन ये म्हणल्या. मी जरा वाईट मनात एकटी जायचं, आता ह्यो होता म्हणून मला काय वाटत नव्हतं. आता एकटं जायचं म्हणल्यावर माझ्या मनात भीती वाटली. बरं, तरी पण ह्याला नाही म्हणलं, नाही येते म्हणल्या. मी गेली स्टँडला, एकटीच गेली नाश्ता घेऊन. मग काय दिला नाश्ता, परत आणखीन एकटीच आली. तेव्हापासून माझा सराव एकटीचाच झाला. वा. एकटीचाच झाला सराव. मस्त. हो. घनश्याम दादांना मला विचारायचं आहे, ते डब्याचं कारण खरं होतं का तुम्ही मुद्दाम केलेलं? डब्याचं कारण खरंच होतं. मला डबा त्यावेळी आवश्यकता होती. बरं. मला डबा पाहिजे होता. हां. पण त्या अगोदर माझ्या मनातही ते कारण होतं की आईला त्या निमित्तानं बोलवून घ्यायचं आहे, बर. की रिक्षा घेऊन ती येण्याचं तिचं धाडस वाढेल. हां. या दृष्टीनं मी तिला आग्रह धरला होता की तू डबा घेऊन ये आणि रिक्षा घेऊन ये येताना. आणि तशी ती आली. आणि खरंच तिनं माझ्याविषयीचं जे प्रेम आहे ते व्यक्त झालेलंच मला त्यावेळी दिसलं. त्यापेक्षा अगोदरचे असे खूप प्रसंग आहेत की तिनं माझ्यावरती असलेल्या प्रेमापोटी अनेक प्रसंगांना तिनं तोंड दिले. बर. किंवा अपमान, हे सगळं तिनं माझ्यासाठी पचवलेलं, याचे अनेक अनुभव आहेत. मग त्यातलं हे एक धाडस आहे की डब्यासाठी ती रिक्षाची काही परवाच केली नाही. आपण आता एकटे जाणार आहोत म्हणून काय वाटत त्रास होईल, काय होईल, असं काही न करता ती रिक्षा घेऊन आली. आणि नंतर तिचं ते धाडस वाढलं आणि पुढं ते कंटिन्यू झालं रिक्षाचं. बरोबर. दादा, बऱ्याचदा काय होतंय, आई जेव्हा मुलाला म्हणते की मला हे दे, ते दे, ते दे, तुला कशाला पाहिजे, तू काय करणार आहेस, तुला गरज आहे काय ह्याची, असं एक सर्वसाधारणपणे आपल्या समाजात प्रतिक्रिया असते मुलाकडून. विशेषतः कळत्या मुलाकडून, कमवत्या मुलाकडून आपल्या आईला अशा प्रकारचं ऐकून घ्यावं लागतं. जेव्हा आईने तुमच्याकडे ही इच्छा व्यक्त केली तेव्हा तुम्ही सहज पूर्ण केली ती. तुम्हाला काय वाटते? मला खरंच हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतंय की रिक्षा शिकव असं म्हणण्या अगोदरचं आईचं जीवन, ती शिकायला लागली आणि शिकल्यानंतरचं आयुष्य, यामध्ये मला बदल जाणवतोय. रिक्षा चालवायच्या अगोदर काठी घेऊनच अशी चालत होती. पण आता ती रिक्षा चालवते तेव्हापासून काठी कुठे गेली कुणास ठाऊक, काठी घेऊन चालतच नाही. पण तिनं जर अशा पेहरावामध्ये, म्हणजे लुगडं नेसून डोक्यावर पदर घेऊन जर रिक्षा चालवली तर समाज माध्यमावर काय होईल याची माझ्या मनात एक विचार येऊन गेला. आणि निश्चित तिला चांगला प्रतिसाद भेटेल असं मला वाटलं. म्हणून मी तिला शिकवण्याचं धाडसच केलं. दुसरी गोष्ट, सुरुवातीला मलाही थोडंसं वाटत होतं की आता वय झालंय तिचं, आता 70 इकडं वय आहे आणि तिला रिक्षा शिकवून जर परत काय त्रास झाला तर लोक मला आणखीन वाईट म्हणतील, म्हणून मी थोडंसं कचावत होतो. पण तिचा जो उत्साह होता की नाही, तुला मला मदत करायची, आणि उत्साहापेक्षा आणि माझ्याविषयीची काळजी आहे, त्या काळजीपोटी तिनं हा सगळा निर्णय घेतला. त्याची काळजीचं कारण असं की रिक्षाचं कर्ज हे माझ्या अंगावर होतं, आम्ही घरी बांधलं होतं, त्या घराचंही कर्ज होतं. त्यामुळं माझा विचार असा होता की एसटी चालवून मी रिक्षा चालवीन असं मला वाटत होतं. मी अगोदर रिक्षा घेतली होती, मी नंतर सर्व्हिसला लागलो, पण खूप दिवस मी रिक्षा चालवत होतो. पण परत विचार केला की आता रिक्षामुळं पण आपल्याला थोडंफार पैसे मिळतील आणि एस टीचा पगारही मिळेल, पण ते शक्य नाही होत. त्याची कारणं 2 आहेत की एस टी चालवून आलं की कंटाळा येतोय, आणि कंटाळा आला की रिक्षावर जाण्याची इच्छाच होत नाही. आणि दुपारच्या वेळी जर एस टीवर जायचं असेल
तर अगोदर थोडासा तरी आराम पाहिजे. परत दिवसभर आणि रात्रभर परत एस टी चालवायची असते, त्यामुळं आराम पाहिजे. मग ही माझी तारेवरची कसरत ही आईनं पाहिली आणि तिनं निर्णय घेतला की माझ्या पोराला त्रास होण्यापेक्षा मला त्रास होऊ दे, म्हणून मी रिक्षा चालवीन. पण मला वाटलं की तिला जर रिक्षा चालवायला आली खरोखर तर भविष्यात तिच्या दृष्टीनं ती खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटलं. अनेक वेळा अपमान सहन केले. मला आईस्क्रीम पाहिजे होतं, तर तिनं एका वाटेनं जाणाऱ्या अनोळखी माणसाला पैसे मागितले की दे पैसे, माझ्या मुलाला आईस्क्रीम द्यायचं आहे. माझं वय साधारणतः 4वी-5वीचं होतं. त्यावेळी तिनं ते आईस्क्रीमसाठी पैसे मागितले आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाच्या रानात ती बांगलाय गेली. त्यानं सांगितलं की पैसे देतो, पण उद्या तुम्ही आमच्याकडे बांगलायला यायचं. पण त्याचा परिणाम माझ्या मनावर झाला होता की आपल्या आईनं अपमान सहन केला. पण आईचं उपकार तर फिटतच नाही सोडा, पण त्यातून उतराई होण्यासाठी तिला कसा आनंद देऊ शकू, तर तिची इच्छा आहे ना रिक्षाची, तर ठीक आहे. म्हणून मी तिला म्हटलं की तुला आज माझ्या वाढदिवसा दिवशी रिक्षाच गिफ्ट, चल तुला आज रिक्षा शिकवतो आणि तुला रिक्षा देतो. आणि अशी ती सुरुवात झाली. आई, आता गावकऱ्यांच्या बद्दल तुम्ही सांगितलं की गावातल्या लोकांनी कौतुकच केलं, होय की नाही? हो. हा, पण मग घरातल्यांचं काय? 3 मुली आहेत ना, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया होती? चांगलंच करते आई सुद्धा असं म्हणले की मुली. या वयातले ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांच्या तब्येतीच्या, आरोग्याच्या खूप तक्रारी असतात आणि त्यांना दुसऱ्यांच्या आधाराची गरज असते. तुम्ही इथं कुटुंबाचा आधार व्हायला निघाला आहात, होय की नाही? मग ही एक हिंमत तुम्ही दाखवली. तुम्हाला काही तब्येतीच्या काही तक्रारी आहेत का आणि रिक्षा चालवताना काही त्रास होतो का? मग तुम्ही काय करता? अजून काही मला त्रास झाला नाही. कंबर तर माझी आज माणसं आश्चर्य करते ती, आजी दिवसभर रिक्षा बसता तुमची कंबर दुखती का नाही, हे असं मला प्रश्न विचारते. त्या महिला विचारते, आम्ही वाईच काम केलं की आमचं ही दुखतंय ती दुखतंय, आजी तुमचं कसं काय दुखत नाही? दुखले. मी म्हणते नाही बाई दुखत. मी एक उशी घेते माझ्या पाठीमागं, त्याचा मला चांगला आधार आहे. रिक्षात माणसं बोलते ती चांगली, त्यांच्याबरोबर मी चांगलं बोलती आणि मला चांगला आनंद मिळतो. सगळ्या जगाचा आनंद मला मिळायला लागलाय सगळीकडं चांगला. सकाळी कितीला बाहेर पडताय? सकाळी 10ला बाहेर पडती आणि 6-6:30ला घरी जाते. बर. कुठून कुठपर्यंत रिक्षा चालवता? ठिकाण? बनवडी कॉलेज स्टँडपासून कॉलेज बनवडी 2 रूट करते. हो. आणि पहिल्यांदा मला काय असं कळत नव्हतं, आता कशाला काय कुठं रिक्षा उभी करायची आणि कुठं काय करायचं. कोपारडीची शीट गावली घ्यायची, ओगलवाडीची गावली घ्यायची, म्हणजे लांबच्या रूटच्या शीटा 1-2 गावायची. रिक्षावाला काय करायचं, तर आजी तुम्ही तर रिक्षा लावू नका आमच्यापाशी म्हणायची ते. आणि मी त्यांच्यापाशीच जायची आणि येताय का कोपारड, येताय का ओगलवाडी, येताय का कॉलेज अशी म्हणायची. मला समजण्याचा नव्हता हो, मला काय कळतच नव्हतं बाबा. ही इथं आता त्यांचं गेट आहे आणि त्यांच्या गेटपाशी आपण थांबायचं नाही असलं माझ्या मनी ध्यानी काही नाही. कशाला माझी रिक्षा चालवणं म्हणजे चालवणं. आणि दिसलं की मला ती म्हणायला पण लाज वाटायची, पण परत आता मला सराव झाला. चला कॉलेज येताय का असलं म्हणलं की बायका रिक्षात मी बसलेली असायची आणि बायका माझ्या तोंडाकडे बघायच्या, त्या म्हणायच्या त्या मग ड्रायव्हर कुठं आहे म्हणल्यावर मी म्हणायचे अहो मीच आहे ड्रायव्हर, चला मी चालू. तुम्ही चालवताय रिक्षा? बायका 1-2 मिनटं 3 मिनटं माझ्याकडे बघतच राहायच्या. मग मी बी आता मी माझ्या अपेक्षा काय ह्यात बसतेले म्हणून, आणि त्या माझ्या नुसत्या तोंडाकडे बघत राहायच्या. मग मी जायचे पुढे निघून. असं व्हायचं. हा, प्रवाशांचा एकूणच अनुभव काय? मुलं शाळेची मला हात जोडते ती. होय. हो, पोलीस लोक ही सगळी मला हात जोडते ती. म्हणजे माझी काही एवढी ही नाही, पण मी ही रिक्षा चालवते म्हणून माझ्या ह्या कलेसाठी मला सगळी चांगलं बोलते ती किंवा हात जोडते ती. म्हातारी माणसं सकट अशी मला बघणारे हात जोडते ती, म्हणजे त्याशनी अशी लई ही वाटते हो, चांगलं वाटतं. हा, आता ड्रायव्हिंग करताना तुम्ही म्हणाला की सुरुवातीला तुम्हाला काहीच माहित नव्हतं. आपल्याला शिकायचंय, आपल्याला काहीतरी कमवायचंय आणि घरची परिस्थिती सुधारायची आहे. हा बघा, ही करेक्ट. बरोबर. वाहतुकीचे नियम आपल्याकडं खूप आहेत, पण सगळेच जण ते पाळत नाहीत. त्यामुळे सरळ जाणाऱ्याला आणि नियम पाळणाऱ्याला खूप त्रास होतो. त्यासाठी माझ्या मुलाला मी 15 दिवस बसवलं माग. मला त्यानं सगळं नियम सांगितलं. मला कुठनं कसं जायचं, कुठं घासायची नाही गाडी बाजूला, वळवताना सिग्नलवर कसं थांबायचं, हे सगळं माझ्या मुलानं मला शिकवलं. तेव्हा मी माझं धाडस बी वाढलं आणि मी आता करेक्ट गाडी चालवते. अरे वा. हो, अजून सगळं नेम मला आता 1 वर्ष झालं, अजिबात कुठं गाडीची तक्रार नाही, कुठं घासली नाही, कुठं थटली नाही. एकदम ओके चालवती गाडी मी. आणि माझ्याकडे बघितलं की गाडीवाली सुद्धा जरा ही असते, ती
गाडी पुढे घ्यायची म्हटली तर माझ्याकडे बघितली की जरा मागं घेते ती, बर वळवता नाही. म्हणजे सगळी चांगली आहे ती, सहकार्य करतात. सहकार्य करते वा. ती सगळी. ही हो आपल्याकडची एक सकारात्मक मानसिकता म्हणायला हरकत नाही. हो. कारण आजकाल मुलं पण इव्हन कॉलेजची मुलं वगैरे ड्रायव्हिंग करताना आपण बघितलं ना, त्यांना काय वाटतं की वेगवान गाडी चालवणं म्हणजे आपण काहीतरी मस्त धाडसी काम करतोय. जाता येता शेजारच्यांना कट मारून जायचं, धडकून जायचं, असे मी अनुभव बघते येत की असतील. नागिनच करते ती अशी. हो, गाडी पळविताना अशी असं 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 करत असं पळते ती. नागिनीचा आकार करत करत हा, जाते. नागिनीचा आकार करतच. पण मी सगळ्यात सावध असते, हा हा सगळ्यात सावध असते मी. चेष्टा किंवा मस्करी किंवा जाता जाता नाही, काहीतरी चेष्टा मस्करी करते अपशब्द. ती, हाळी मारते ती. पण अशी समोर गाडी माझ्या कोणी आणली नव्हती अजून. हा हा ती रात्री आणली त्याने एकानं. पण त्याला आता ते बायका पण माझ्या गाडीत होत्या, मी जास्त म्हणलं त्याला एवढंच म्हटलं, कर बाबा म्हणलं असा पुढं आलाच. तिथे ऐकून घेतलं आणि गेला पुढं. हो, आरेला कार्य करायची पण तयारी ठेवायलाच पाहिजे. ठेवायलाच. म्हणजे या प्रवासामध्ये सगळेच अनुभव येणार आहेत. गुरुजी मुलाला शिकवतात, हा. तसं मुलानं मला चांगलं शिक्षण दिलं माझ्या. बरोबर बरोबर. असं झालंय. घरात 2-2 ड्रायव्हर आहेत. ते एसटी ड्रायव्हर आहेत, तुम्ही रिक्षा ड्रायव्हर आहे. तिला सिग्नल हा विषय माहीतच नव्हता. सिग्नल म्हणजे काय माहीतच नव्हता. लाल लागल्यावर थांबायचं, पिवळा झालं, नारंगी लागल्यावर थोडंसं थांबायचं आणि हिरवा लागल्यावर जायचं, हे असलं काही तिला माहीतच नव्हतं. मग त्याची सिग्नलवर नेऊन मी तिला माहिती दिली आणि तिनं ती आत्मसात केली. वा. पैशाचं काय कमी किंवा जास्त, मला पैसे सांगाय पण कळत नव्हतं. आणि मला बसणाऱ्या लोकांनी पैसे दिले तेवढं मी घेतलं. कमी दिलं तरी घेतलं आणि जादा दिलं तरी घेतलं. रिक्षावाल्याला एखाद्या विचारलं तर रिक्षावाला काय खरं बी सांगायचं, काय खोटं बी सांगायचं. जिथं 100 रुपये घेतात तिथं म्हणायचे जा आजी 50 रुपये तिथं घे. आणि जिथं 100 रुपये लागायचं तिथं म्हणायचे ते 40 रुपये घे. असं मला उलटं सुलटं सांगायचे ते. आता मला सगळं समजतं. आणि रिक्षात बसले का नाही महिला म्हणजे म्हणायचे ते आजी हिथं हिथं आमचं घर आहे. नाही नाही चला की आहो तुम्हाला च्या प्यायला आम्ही घरी निघतोय. मला आवड वाटायची. मला वाटायचं इकत्या बायका मिनत्या करते त्या आणि अप्रूबाई करते त्या, आपण जावंच त्यांच्या घरी. बरं. मला पण एरिया माहिती होयासाठी मी पण जायची. बरोबर. आता हे सगळे एवढा मस्त किस्से आपण ऐकलेत. मला कुतूहल या गोष्टीचं आहे की जेव्हा तुम्ही लायसन्स काढायला गेला तेव्हा लायसन्स मिळालं का? कसं लायसन मिळालं? मिळालं की लायसन आम्हाला पत्र पाठवलं घरी. बर माझा ते गाडी चालवतेली बघून पत्रकारानं मोहर पाठवलं. चॅरिटेबल कृष्णा हॉस्पिटलच्या मोहर तिथं कराडला. कराडला मी ब्रिज खाली माझी गाडी तिथं मला उभी केली. म्हटली ती आजी थांबा, कुठल्या गावचं काय असं विचारलं मला. मग ते पत्रकार माझ्या मागोमागं आले आणि तिथं मला तिथं त्या ब्रिज खाली उभी केली. माझी सगळी माहिती घेतली त्यांनी. बर. मग मी बी सांगितलं मी नांदगावची आहे, मी रिक्षा का चालवता, कशा पायी चालवता, असं मला प्रश्न त्यांनी विचारलं. की दादा, लायसन्सचा किस्सा आहे ना, तुम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. तुम्ही सांगा की काय कसं झालं, लायसन्स कसं मिळालं आजींना? लायसन्स असं झालं की तो व्हिडिओ व्हायरल झाला आईचा रिक्षा चालवतानाचा. मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी तो पाहिला. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त आहेत, त्या आयुक्तांनी तो व्हिडिओ पाहिला. बरं. आणि तो व्हिडिओ पाहून त्यांनी आमच्या कराडचे मुख्य RTO जे आहेत कनसे साहेब म्हणून, त्या कनसे साहेबांना त्यांनी फोन केला. तर त्या आजी कोण आहेत, त्यांच्याकडे लायसन आहे का नाही, तुम्ही काही बघा. मग त्यांनी माझा नंबर मिळवला. मग वाटेत असताना मला फोन आला, तर त्या तुमच्या कोण आहेत? म्हटलं आई आहे. त्यांच्याकडे लायसन आहे का, ते लायसन आम्हाला दाखवा, RTO ऑफिसला घेऊन या. तर म्हणलं लायसन नाहीच. ते घरी आले, नोटीस त्यांनी दिलं होतं की तुमच्याकडचं लायसन किंवा बॅच घेऊन आम्हाला RTO ऑफिसला कार्यालयीन वेळेमध्ये आणून दाखवा. त्यांनी मला आधार दिला की तुम्ही भिवू नका. भिवून आजींना रिक्षा चालवण्यापासून आपल्याला रोकायचं नाही. आजींना उत्स्फूर्तपणे आपल्याला ही करायचं आहे, त्यांना प्रेरणाच द्यायची आहे की चालवा म्हणून. त्यांना बंधन घालायचं नाही. पण त्यांच्याकडे ते लायसन असलं पाहिजे, बॅच असला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते सहकार्य आम्ही करू, असं त्या RTO साहेबांनी सांगितलं. RTO साहेब खूप छान, खूप चांगला माणूस. कनसे साहेब जे आहेत आमच्या इथले, खूप कोऑपरेटिव्ह माणूस आहेत. ते RTO ऑफिसची माणसं ज्यावेळी गाडी घेऊन गेली त्यावेळी शेजाऱ्यांचा म्हणजे चर्चेला उदाहरणच शेजारी की आजी रिक्षा चालवायला लागल्या म्हणून आता पोलीस घरी आले. RTOनी कॉपरेट करून त्यांनी तो कागदपत्र सांगितली. म्हणजे लागणारा खर्च वैयक्तिक RTOनी कनसे साहेबांनी आपल्या खिशातनं पैसे आईला दिले. काय सांगा? हा, आणि सगळ्या लायसनचा खर्च त्यांनी केला. खरंच त्यांना मानलं पाहिजे RTO साहेब. आणि RTO साहेबांनी लायसन दिली म्हणूनच मी गाडी चालवायला लागली सरळ मार्गी. आता माझ्या वयाचा ह्याचा आशीर्वाद त्यांनी काय कशाचा विचार केला नाही. माझी शाळा नुसती पहिली 6 महिने झाली 72 सालाच्या काळात.
मग आता ही RTOचाच सगळ्यापेक्षा उपकार आमच्यावर आहे. हां हां हां. पुढं जाणाऱ्याला पुढं जाऊ देणारी लोक आहेत, आहेत. थांबवणारी नाहीत. हे एक उदाहरण आहे. नक्कीच तुम्ही नक्कीच म्हणालात RTO तसं. साहेबांचं उदाहरण आहे तसं. आणि तिची परीक्षा घेतली सगळी, जे 8 अक्षरांमध्ये, इंग्रजी 8 अक्षरामध्ये गाडी चालवणं, रिव्हर्स घेणं, आणि त्या RTO आईच्या रिक्षात बसले आणि त्यांना ते चढाला थांबवणं, चढावून परत मागं येत नाही गाडी, हे सगळं मी तिला अगोदर ट्रेनिंग दिलं होतं. चढावर मी गाडी न्यायचो आणि गाडी शिकवताना म्हणायचा ह्या चढावा, आणि इथं पेशंट उभा राहिले का नाही पेसेंजर, बर म्हणायचा इथंच गाडी थांबव. मग तू पेसेंजर असायचं इथं, तू गाडी न्यायचीच पुढं, ती तुझ्या मागं पळायची ती का, हे म्हणायचा. बर. म्हणजे त्याने नेम सगळं सांगितलं. होय होय. मग आता जिथं इथं माणूस आहे तिथंच मी गाडी थांबवती. बरोबर. थांबवताना पाठीमागच्या वाहनाचा, शेजारच्या वाहनाचा हा विचार करायचा, हे सगळं मी तिला सांगितलं. मग RTOनी TV चॅनेलवाले बोलवून त्यांच्या समोर सांगितलं की ह्या आजी आहेत, आता यांना आम्ही लायसन दिलेलं आहे, त्या उत्कृष्ट गाडी चालवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची एक आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, RTOनी त्यावेळी आईला त्या RTO कार्यालयाची अँबॅसिडर म्हणून घोषित केलं. होय. वा, खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. आणि नियमात गाडी चालवणाऱ्या त्या सगळ्या पब्लिकला सांगितलं की आजींचा आदर्श घेऊन तुम्ही लायसन काढा आणि मग गाडी चालवा. हो, मला सुद्धा बोलायला लावलं, मी बोलली त्यात. बर बर. काय सांगितलं? मी सांगितलं बिन लायसनची गाडी चालवू नका. बर. आणखी काय काय आवडतंय तुम्हाला? म्हणजे आता ड्रायव्हिंग तर काय तुमचा छंद झालेलाच आहे, जशी ती उपजीविका आहे तसंच. आणखी काय काय आवडतं तुम्हाला दुसरं? गाणी म्हणायला किंवा असं काही? मला ऐकायला आवडेल. गाणी काय जात्यावरची गीतं आपली आमची आई म्हणत होती, बर. ती आपली काही गीतं मस्त ध्यानात आहे ती माझ्या, पण ती आपणाला गळा एवढा काय असा जुळत नाही असं म्हणून दाखवन मी. बर बर बर. एखादं म्हणा की. गळ्यानं म्हणायचं म्हटलं तर आम्ही मायाली की जळताना गीत अगदी व्यवस्थित म्हणायचो, चांगलं. बर बर बर. माणसं ऐकत उभा राहायची. होय. तसा आमच्या आईचा गळा होता. वा. हो. आईकडनं ती तेव्हा ऐकलेली जात्यावरची गाणी काही लक्षात आहेत? हो आहे. एखादं ऐकवा आम्हाला. साधं सहज तुम्हाला आवडेल ते म्हणा. सकाळीच्या पारी राम राम माझ्या मुकी, राम राम माझ्या मुकी, राम राम माझ्या मुकी. देवा सरवीरा का सुखी, देवा सरवीरा का सुखी, सरविया का सुखी, देवा सरवीरा का सुखी. सकाळी आळीच्या पारी रामामृताचा पेला, रामाचं नाव घेता शिन सर्वा माझा गेला, रामाचं नाव घेता शिन सर्वा माझा गेला. सकाळी गळीच्या पारी राम अमृताचा पेला, राम अमृताचा पेला, रामाचं नाव घेता शिन सर्व माझा गेला. राम काग म्हणू राम, राम अमृताचा खडा, राम अमृताचा खडा, गोड झाल्या दात दाडा, गोड झाल्या दात दाडा, गोड झाल्या दात दाडा. राम काग म्हणू राम, राम आपल्या आईचा, रामाचं नाव घेता झाला उदार द्यायीचा, उदार ग द्यायीचा, झाला उदार द्यायीचा, उदार ग द्यायीचा, झाला उदार द्यायीचा. सकाळी गळीच्या पारी दार उघडी नेटा नीटी, राम तुळशीला ग तुळशीला घाली खेटी, राम तुळशीला घाली खेट, राम तुळशीला घाली खेट, तुळशीला ग घाली खेट, राम तुळशीला घाली खेट. दळानं ग दळीती, दळानं मी दळीती, माझ्या या ग सुपात, सुपात ग केवईडा, सुपात ग केवईडा, बाळा माझ्याच्या ग, माझ्याच्या ग पुस्तकात, राम सीताचा पवाईडा, सीताचा ग पवाईडा, राम सीताचा पवाईडा, सीताचा ग पवाईडा, राम सीताचा पवाईडा. बारीका ग दळणाची त्याची भाकरी चवघडी, भाकरी ग चवघडी, त्याची भाकरी चवघडी. बया ग माझ्या त्याग, माझ्या त्याग मालनीची,
या दयानं होती याग घडोघडी. त्या आईपासून ते या आईपर्यंत. श्रोते हो, आईच्या आठवणीनं गहिवरलेल्या या मंगलताई, जात्याच्या चाकापासून ते रिक्षाच्या चाकापर्यंत अजूनही संघर्ष चालूच आहे. मंगलताईंची लढाऊ वृत्ती त्यांना हारू देणारच नाही. पण त्यांचे सुपुत्र घनश्याम दादा यांच्यासारखी खंबीर साथ मुलगा, भाऊ, सखा किंवा पतीच्या रूपानं जर प्रत्येक महिलेला मिळाली तर लढाई लढण्याची आणि जिंकण्याची मजा द्विगुणित नक्कीच होईल. श्रोते हो, आता मंगलताई थोड्या सावरल्यात. ऐकूया काय म्हणतायत. मुलांना तुम्ही खूप छान शिकवलं, होय की नाही. तुमचं शिक्षण मात्र कमी झालं आहे, 6 महिने झालेत म्हणाला, होय की नाही. मग आता रिक्षा चालवताना बोर्ड वाचावे लागतात, सूचना वाचाव्या लागतात, मग काय अडचणी येत असेल? अक्षर कळते ती मला, कानं मात्र एवढं कळत नाही तर, बरं. पण तेवढं मला कळतं व्हायचं. हां हां हां. हिशेबाचा तर काही प्रश्नच नाही. नाही सगळा कसावे असू द्या करते मी. बर, हिशेब जमतोय मस्त. हा, आणि आकडे कळतात आकडे. तिला सगळे. आकडे. म्हणजे 1 2 3 4 10 पहिली शाळा होती का नाही ती त्या काळाची, आत्ताच्या काळाची 2री 4थी हां, असं आहे. पहिली 6 महिने जरी गेली मी बर. तरी आत्ताची 4थी म्हणा, हां हां. अशी ती शाळा होती पहिली. मग आता हिशेबाचा विषय निघालेलाच आहे, तर आता रिक्षा चालवताना आर्थिक गणित व्यवस्थित जुळतंय का? हो जुळतं. परवडतंय? हो. पेट्रोलची रिक्षा आहे का नाही चार्जिंगवरचे. चार्जिंगची आहे? चार्जिंग किती राहिलं हां, किती नाही सगळं मला कळतं, आकडं कळते आता. बर बर बर. आता महिला सप्ताह सुरू आहे, आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह, आणि त्या निमित्तानं आपण तुमची मुलाखत घेतलेली आहे. अनेक महिला असतात ज्यांच्यात खूप काहीतरी करायची इच्छा असते, प्रयत्न करण्यासाठी सुद्धा म्हणजे त्या तयार असतात मनापासून, पण कुठेतरी मागे पडतात, पहिलं पाऊलच उचलत नाहीत. त्यांना त्याच्या तुम्ही काय पाठीमागं कारण असते ते त्यांच्या घरातली माणसं जरा त्यांना उचवता देत नाही ती. त्याच्यामुळे आता माझ्या मुलानं कसं मला शिकायचं आहे म्हटलं की शिकवली, बरोबर. तसं आता त्यांचं नवरा असतात, पोरं असतात. आता ती काही तर त्याच्यानी म्हणणार आहे ती का जावा शिका असं, पण त्यातनं पण आपणाला कसं नडती वस्तू आपणाला कुठं आता काहीतरी कमवायचंच आहे आपणाला, म्हणून कुणी असं खचून भिवून बसायचं नाही. भिवून खचून बसलं तर काय आहे तेव्हा ती. आईला इतर ठिकाणी म्हणजे आता रिक्षा घेऊन गेल्यानंतर अनेक महिला, अनेक मुली, अनेक माणसं थांबून, आजी तुमच्यासोबत आम्हाला सेल्फी घ्यायचा आहे, तुमच्यासोबत आम्हाला फोटो काढायचा आहे. अनेक पोलीस रिक्षा थांबवून, आजी थांबा तुमच्यासोबत आम्हाला फोटो काढायचा आहे आणि तो माझ्या आईला पाठवायचा आहे. वा. असं पोलीस म्हटल्यानंतर तू माझी छाती खऱ्या अर्थानं भरून येते. वा. एका कुठल्या खोनपाड्यात पडणारी माझी आई आज म्हणजे एवढी प्रसिद्ध आहे आता कराड तालुक्यात, तर चांगलं वाटतं. वा, मस्त, खरंच छान. मला तर तेच जात्यावरच्या ओव्या ऐकल्यानंतर सुचलं की जात्याच्या चाकापासून रिक्षाच्या चाकापर्यंतचा मंगलताईंचा हा जो प्रवास आहे हा खरं तर खूप खडतर होता. म्हणजे आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी तुम्हाला स्वतःला एकाकी लढा द्यावा लागला, आणि आत्ता या वयात सुद्धा थोड्याफार अडचणी आहेत, पण तुम्ही हिंमत दाखवली आहे की मी लढणार आहे, मी लढून मी स्वतः माझ्या अडचणींच्यावर मात करणार आहे. आणि तुम्हाला घनश्याम दादांसारखा खरंच एक सुदैवी पुत्र आहे, त्यांनी तुमची ही इच्छा पण पूर्ण केली. असं नातं सगळ्या कुटुंबांमध्ये असावं, प्रत्येक आईला असा मुलगा मिळावा, प्रत्येक मुलाला अशी आई मिळावी, म्हणजे अडचणी ह्या अडचणी राहणार नाही, त्याच्यावर काही ना काहीतरी उपाय निघेल. तर मंगलताई, कराडहून एवढा मोठा प्रवास करून रणरणत्या उन्हात तुम्ही आलात आमच्याशी गप्पा मारायला आणि आम्हाला तुमच्याकडची ही हिंमत द्यायला, त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि पुढच्या तुमच्या प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, जागतिक महिला सप्ताहानिमित्त जात्याच्या चाकापासून ते रिक्षाच्या चाकापर्यंत कराडच्या महिला रिक्षाचालक ज्येष्ठ नागरिक मंगल आवळे यांची यशोगाथा आपण ऐकलीत. निर्मिती आकाशवाणी सांगली. आजच्या या कार्यक्रमात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार.